नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं मोरबे धरण हे संपूर्णपणे भरलेलं आहे। मी सध्या त्याच ठिकाणी तुम्ही पाहता की संपूर्ण विस्तीर्ण हा जलाशय आहे आणि आपण जर पाहिलं हे जर डॅम आहे खोपोली तालुक्यामध्ये आहे आणि समोर जो तुम्हाला डोंगर रांग दिसत आहेत त्या माथेरानच्या डोंगर रांग आहेत आणि याच माथेरानवरती मुसळधार पाऊस पडल्यानंतर ते संपूर्ण पाणी ह्या मोरबे डॅम मध्ये येत असतं आणि त्यामुळेच हा मोरबे डॅम सध्या पूर्णपणे भरलेला आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे की आता नवी मुंबईकरांना पुढील जुलै महिन्यापर्यंत पुढील वर्षाच्या हे पाणी मिळणार आहे। भाजपचे आमदार गणेश नाईक आणि या ठिकाणचे नवी मुंबई महानगरपालिका कमिशनर डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते जलपूजन सुरू झालेलं आहे। आपल्याबरोबर दोघे आहेत। दादा काय म्हणाल, संपूर्णपणे डॅम भरलेला आहे, नवी मुंबईकरांसाठी चांगली बातमी? हे बघा, ब्रिटिश कालखंडामध्ये फक्त मुंबई महानगरपालिका धरणं होती, त्यानंतर स्वतःचं धरण असलेली नवी मुंबई महापालिका एकमेव आहे। हे मोरबे धरण 2 वर्षातून एकदा कधीतरी ओव्हरफ्लो होतो। सुदैवानं आज डॉक्टर कैलास शिंदे हे प्रशासक आणि आयुक्त आहेत, या कालखंडात ते भरलेले आहे आणि म्हणून मी माझे 2 महापौर सुधाकरजी सोनवणे आणि जयवंत सुतार या दोघांना मुद्दाम मी सांगितलं की आज तुम्ही लोकांनी जे मेहनत केली त्याचं फल आज नवी जनता उपभोगत आहे। आज डॉक्टर कैलासजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ नवी मुंबई महापालिकेचा कारभार 90% यशस्वी झालेला आहे। अन्य महानगरपालिकाकडून 50%, 60%, 70% आहे। अशा परिस्थितीमध्ये भविष्य काळामध्ये त्यांनीच मगाशी त्यांच्या वक्तव्यात म्हटलं की सगळ्यांना समान सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये पाण्याचं वितरण सुद्धा समान हवं, त्याने अपेक्षा केलेली आहे। मी मधल्या मीटिंगमध्ये त्यांना सांगितलं होतं की आपल्याला बारवे धरणाचं पाणी मिळते, हेटवणे धरणाचं पाणी मिळते आणि मोरबे आपलं स्वतःच आहे। एकूणच आपल्या ह्या सगळ्या पाणी साठ्यापैकी किती कोणाला दिलं गेलेलं आहे, ते कायदेशीर किती आणि बेकायदेशीर किती याचा लेखाजोखा घेऊन नवी मुंबईच्या जनतेला कायमस्वरूपी 24/7 त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे आणि तसे त्यांचे प्रयत्न आहेत। भविष्य काळामध्ये शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, घनकचरा, उद्यान, रस्ते वगैरे या सर्व बाबतीमध्ये त्यांचे सर्व सहकारी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लोकांशी संपर्क साधून लोकांची अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आम्ही सतत त्या गोष्टीला पूर्णत्व येण्यासाठी प्रयत्नशील आहोत। हे डॅम आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा आहे, मात्र आपल्या शहराला च्या व्यतिरिक्त आपण पनवेल आणि इतर भागात पाणी देतो, तर कुठेतरी विरोध होताना दिसतोय का म्हणून? नाही, माननीय आयुक्त महोदयांना मी म्हटलेलं आहे की आपल्याला बारवी धरणाचं पाणी, हेटवणे धरणाचं पाणी आपल्याला मिळालं, पण ते राहिलं किती? आजच्या क्षणाला आपल्या शहरातल्या लोकांना त्याचा पाणी पुरवठा किती होतोय आणि किती लोकांनी आपल्याला म्हणजे गावठी भाषेत उल्लू बनवलेला आहे, म्हणजे फसवलेला आहे। प्रशासकांनी फसवलेला, कोणी फसवलं त्याचा निश्चित अभ्यास करा आणि आपल्या शहरातल्या लोकांनी जो त्याग केलाय, 50 कोटीचं बजेट असताना 500 कोटीचं धरण घेतलं, आज त्या जनतेला पाण्यासाठी तडफडण्याची वेळ येता कामा नये अशी अपेक्षा केलेली आहे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आहे ते पूर्णपणे नवी मुंबईकरांना हे पाणी तर मिळणारच आहे, त्याचबरोबर नवी मुंबई सोडून इतर भागाला सुद्धा पाणी देताना शहरामध्ये कमतरता पडणार नाही याची काळजी अशा प्रकारचे आदेश आहेत ते भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिलेले आहेत। विनायक पाटील, एबीपी माझा, खोपोली, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।